वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी आणखी काही नवीन सेंटेन्सेस घेऊन आलेली आहे. तर या मराठी सेंटेन्सचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. चला तर मग आता सुरू करूया. तर इथे बघा, मी फर्स्ट सेंटेन्स लिहिलेलं आहे. ती अनेकदा फोनवर बोलत असते. बघा, आता ती अनेकदा फोनवर बोलत असते. आता बोलत असते असते तर हा आहे प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं हे वाक्य आहे. तर आता या वाक्याचं जे स्ट्रक्चर येणार आहे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना ते आपण सर्वात आधी लिहून घेऊ. तर सर्वात आधी आपण घेत असतो कर्ता, त्याला आपण इंग्रजीमध्ये सब्जेक्ट असं म्हणत असतो. त्यानंतर आपण घेत असतो क्रियापद, क्रियापदाचे पहिले रूप किंवा त्याला बेस फॉर्म असं म्हणतात. आणि तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल तर त्याला यस किंवा यस हा लावला जातो, म्हणून मी इथे यस किंवा यस असं लिहिलेलं आहे. त्यानंतर सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. तर या स्ट्रक्चरनुसार आपण या मराठी वाक्याचे आता इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करूया. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे? ती. तीसाठी आपण इंग्रजीमध्ये शी वापरतो. नंतर क्रियापद, क्रियापद आहे बोलत असते म्हणजेच बोलणे, मूळ क्रियापद बोलणे, त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये टॉक वापरतो. मग आता इथे बघा, एकवचनी करता आहे शी, म्हणून आपण टॉकला हे जे क्रियापद आहे त्याला यस लावणार आहोत. शी टॉक्स. आणि ऑब्जेक्ट आहे फोनवर, फोनवर म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत? ऑन दी फोन. फोनवर म्हणून ऑन दी फोन. आता राहिलेले शब्द आहे अनेकदा. अनेकदासाठी आपण इथे वापरतो इंग्रजीमध्ये ऑफन. बघा, सी टॉक्स ऑन द फोन ऑफन म्हणजेच काय? ती अनेकदा फोनवर बोलत असते. आता ऑफन हा जो शब्द आहे तुम्ही इथे सुद्धा वापरू शकता. शी ऑफन, शी नंतर लगेच इथे सुद्धा तुम्ही ऑफन शब्द वापरू शकता. शी ऑफन टॉक्स ऑन द फोन असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, किंवा शेवटी वापरलं तरी चालते. त्यानंतर नेक्स्ट बघा, तिने कप फोडला आहे. बघा, आता आहे म्हणजेच वर्तमान काळातलं हे वाक्य आहे, आणि फोडला आहे म्हणजे कप फुटलेला आहे, म्हणजेच हा पूर्ण काळ झालेला आहे इथे, म्हणजेच हा आहे पूर्ण वर्तमान काळ. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं म्हणत असतो. तर आता याचं स्ट्रक्चर बघू. आता आधी आपण सर्वात आधी असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर पूर्ण काळ असल्यामुळे आपण हॅज किंवा हॅव हे सहाय्यकारी क्रियापद घेत असतो आहेसाठी. हॅज किंवा हॅव ते कर्त्यानुसार आपण इथे वापरत असतो. त्यानंतर पूर्ण काळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप हे वापरले जाते म्हणजेच V3 फॉर्म. आणि सर्वात शेवटी असतो ऑब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण मराठीत कर्म असं म्हणतो. तर बघा, आता या स्ट्रक्चरनुसार आपण या वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करू. कर्ता कोणता आहे? सब्जेक्ट म्हणजे तिने, त्यासाठी आपण इंग्रजीत शी वापरतो. आता शी नंतर आपण ह्या वापरतो का हॅज? तर आपण हॅज वापरतो. शी हॅज. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापद. क्रियापद आहे फोडला म्हणजेच फुटणे किंवा तुटणे. मग आता त्याचा V3 फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजेच आपण इंग्रजी शब्द याच्यासाठी वापरतो ब्रेक. नंतर V2 फॉर्म असतो ब्रोक, आणि V3 फॉर्म असतो ब्रोकन, BROKEN, ब्रोकन. नंतर ऑब्जेक्ट काय आहे? तर कप, म्हणून आपण शेवटी इथे काय लिहिणार आहोत? द कप. बघा, शी हॅज ब्रोकन द कप म्हणजेच काय? तर तिने कप फोडला आहे. आता इथे बघा, हॅज का वापरलं? तर हा पूर्ण काळ आहे म्हणून, वर्तमान काळ आहे, पूर्ण वर्तमान काळ आहे म्हणून आपण इथे हॅज वापरलं. पूर्ण भूतकाळामध्ये इथे हॅड वापरतात, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, तुम्ही मला कॉल करू शकता का? बघा, आता इथे हा प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही मला कॉल करू शकता का? आता हा जो प्रश्न आहे तो व्हर्बल क्वेश्चन आहे, म्हणजेच हो किंवा नाही स्वरूपाचा हा प्रश्न आहे. त्यालाच येस नो टाईप क्वेश्चन असे सुद्धा म्हणतात. म्हणजे याचं उत्तर तुम्ही मला कॉल करू शकता का? हो असं येईल किंवा नाही येईल असं येऊ शकते, म्हणून यालाच हो नाही स्वरूपाचा येस नो टाईप क्वेश्चन असं म्हणतात. आता इथे बघा, शकता का? आता शकणे यासाठी आपण कॅन हा शब्द वापरत असतो, म्हणून हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची सुरुवात आपण कॅनने करणार आहोत. म्हणून आता आधी आपण याचं स्ट्रक्चर लिहून घेऊ कसं येणार आहे ते.
तर सर्वात आधी आपल्याला इथे सहाय्यकारी क्रियापद कॅन घ्यावं लागणार आहे. त्यानंतर आपण घेणार आहोत सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट. अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर येणार आहे या प्रश्नाचं. आता या स्ट्रक्चरनुसार आपण याचं आता इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करूया. सर्वात आधी तर आपल्याला कॅन घ्यायचं आहे, कॅन. त्यानंतर कर्ता, सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. कर्ता कोणता आहे? तुम्ही. त्यासाठी आपण काय वापरतो? यू, कॅन यू. आणि क्रियापद कॉल करणे, त्या आपण इंग्रजीत पण तेच आणि इथे मराठीत पण मी तेच लिहिलेलं आहे. ते आपल्याला त्याच्या पहिल्या रूपात घ्यायचं आहे, म्हणजेच इथे कॉल येणार आहे क्रियापद. कॅन यू कॉल. आणि ऑब्जेक्ट काय आहे तर मला. कॅन यू कॉल मी, म्हणजेच तुम्ही मला कॉल करू शकता का? तुम्ही मला कॉल करू शकता का, असं याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन मी केलेलं आहे. कॅन यू कॉल मी, अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट बघा, मी तुला हे रविवारी परत करून देईल. बघा हे सेंटेन्स आपण एखादी कोणाची वस्तू घेतलेली असेल तर आपण त्याला म्हणतो की मी रविवारी किंवा कोणताही दिवस आपण सांगतो की मी उद्या देईल, परवा देईल किंवा रविवारी देईल, सोमवारी असं म्हणत असतो. मग इथे वाक्य घेतलेलं आहे, मी तुला हे रविवारी परत करून देईल. देईल म्हणजेच हा कोणता काळ झाला? भविष्यकाळ. हा आहे साधा भविष्यकाळातलं हे वाक्य आहे. तर आता याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ते आधी आपण आता बघूया. सर्वात आधी तर कर्ता, सब्जेक्ट. त्यानंतर भविष्यकाळ असल्यामुळे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणून विल वापरावं लागेल. आणि त्यानंतर विल नंतर आपण घेत असतो क्रियापद. त्या क्रियापदाचे पहिले रूप V1 फॉर्म आपण घेत असतो. आणि त्यानंतर राहिलेले जे वाक्यातला भाग असेल तो आपल्याला इथे घ्यायचा असतो. हे मोठं सेंटेन्स असल्यामुळे आपण इथे क्रियापद घेतल्यानंतर राहिलेले जे भाग असेल वाक्याचा तो इथे घेणार आहोत. तर आता इथे बघा, सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे? मी. त्यासाठी आपण आय वापरतो. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे विल, आय विल. आता क्रियापद, क्रियापद कोणतं आहे? परत करून, म्हणजे परत करणे हे क्रियापद आहे. त्या क्रियापदाचा आपल्याला पहिलाच फॉर्म इथे घ्यायचा आहे. परत करणे यासाठी आपण रिटर्न हा शब्द इंग्रजीमध्ये वापरत असतो, म्हणून आपण त्याचा पहिलाच फॉर्म इथे काय लिहिणार आहोत? RETURN, रिटर्न. विल रिटर्न म्हणजेच काय तर परत करून देईल, म्हणून आपण इथे विल रिटर्न वापरलेलं आहे. मी परत करून देईल काय? तुला हे रविवारी. हे एवढे शब्द आता आपले राहिलेले आहेत ते आपण पुढे घेणार आहोत. आय विल रिटर्न. हे आता हे म्हणजेच काय? त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये इट हा शब्द वापरत असतो. रिटर्न इट. कोणाला? तर तुला, म्हणून आपण इथे घेणार आहोत टू यू. रिटर्न इट टू यू. मी तुला हे परत करेल. केव्हा? तर रविवारी, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? ऑन संडे. बघा अशा प्रकारे हे इंग्रजीमध्ये याचं ट्रान्सलेशन होणार आहे. आय विल रिटर्न इट टू यू ऑन संडे. म्हणजेच काय? मी रविवारी तुला हे परत करणार आहे. म्हणजे सर्व सेंटेन्सचे मराठीमध्ये शब्द होते ते पूर्ण याचं आपण इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. आय विल रिटर्न इट टू यू ऑन संडे. मी तुला हे रविवारी परत करून देईल, अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, तुझा राग माझ्यावर काढू नको. बघा आता हे काढू नको म्हणजेच हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि वर्तमान काळातला आहे. निगेटिव्ह सेंटेन्स आहे, पण कसं आहे तर हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. वाक्यांचे जे प्रकार असतात त्यापैकी हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. म्हणजेच आज्ञार्थी वाक्य, त्यामध्ये मग कमांड असेल, ऑर्डर असेल, विनंती असेल, आज्ञा असेल, असे वेगवेगळे. तर या प्रकारे हे वाक्य आहे की तुझा राग माझ्यावर काढू नको. तर अशा प्रकारच्या सेंटेन्सची सुरुवात ही आपण क्रियापदाने करत असतो. मग आता हे वर्तमान काळ असल्यामुळे आपल्याला डू हे क्रियापद इथे वापरावं लागणार आहे, पण आता हे निगेटिव्ह आहे म्हणून आपण डू नॉट करणार आहोत. डू नंतर आपल्याला नॉट लावावं लागणार आहे, पण डू नॉट न म्हणता आपण आता त्याचं आधी आपण इथे स्ट्रक्चर लिहून घेणार आहोत. डू प्लस नॉट. त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप आणि सर्वात शेवटी सब्जेक्ट. आणि मग राहिलेलं जे वाक्यातला भाग असेल तो पण आपण इथे घेत असतो.
तर आता इथे बघा, या स्ट्रक्चरनुसार आपण याचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये करणार आहोत. आता डू नॉट न घेता आपण याचं संक्षिप्त रूप घेणार आहोत. डोंट. डोंट. आता क्रियापद कोणतं आहे? काढू नको. तुझा राग माझ्यावर काढू नको. काढू नको. आता बाहेर काढणे, यासाठी आपण इंग्रजीमध्ये टेक आउट हा शब्द वापरत असतो. म्हणून आपण डोंट नंतर इथे काय घेणार आहोत? टेक आउट. डोंट टेक आउट म्हणजेच काय? तर बाहेर काढू नको. काय काढू नको? तर तुझा राग, म्हणजेच हा सब्जेक्ट म्हणून आपण इथे घेणार आहोत. तुझ्यासाठी आपण वापरतो इथे युवर. आणि राग अँगर. तुझा राग कोणावर? तर माझ्यावर. माझ्यावर म्हणजेच ऑन मी. माझ्यावर. डोंट टेक आउट युअर अँगर ऑन मी म्हणजेच काय? तर तुझा राग माझ्यावर काढू नको. याचंच ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये असं होणार आहे, डोंट टेक आउट युअर अँगर ऑन मी. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन त्यांच्या स्ट्रक्चरनुसार केलेले आहे. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.